नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिओ एअर फायबरबद्दलची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये आपण जर तुमच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही गावामध्ये राहत असाल किंवा तुमच्या घरापासून किंवा जिथं तुम्ही एअर फायबर बसवले तिथून जर टावर खूप लांब असेल तर अशा वेळेस तुम्ही तिथं 5G जे नेटवर्क आहे त्याचं चांगल्या प्रकारचं स्ट्रॉंग कव्हरेज कसं घेऊ शकता किंवा ते नेटवर्क कसं कॅप्चर करू शकता याबाबतची संपूर्ण माहिती आपण यामध्ये घेणार आहोत। यासाठी मी तुम्हाला एक जुगाड केलेला आहे, मी तो जुगाड तुम्हाला दाखवणार आहे। तसंच जे जिओचे जे इंजिनियर आहेत, जे आपले इथं जिओ एअर फायबर बसवल्यानंतर तो जो आउटडोर युनिट असतो जो बाहेर बसवलेला असतो त्याचं नेटवर्क सेट करण्यासाठी किंवा कुठल्या दिशेने चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क येतं आहे यासाठी कोणतं ॲप यूज करतात ज्यामध्ये त्याची सिग्नल स्ट्रेंथ दाखवली जाते। जे जिओचं ऑफिशियल ॲप आहे त्या ॲपबद्दलची माहिती किंवा आपण कशा पद्धतीने ते सेट करू शकतो, आपल्याला ते कशा प्रकारे रेंजची स्ट्रेंथ दाखवू शकतं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तसंच हे सगळं जुगाड केल्यानंतर मला आता स्पीड किती भेटते आणि मी आता 30 Mbps पॅक घेतलेला आहे तर मला किती स्पीड भेटतं हे देखील तुम्हाला मी लाईव्ह प्रूफमध्ये दाखवणार आहे। तर आता हा जो जुगाड आहे हे करण्यामागचं कारण असं आहे की माझ्या इथं ज्यावेळेस मी जिओ एअर फायबर बसवलं त्यावेळेस ते जिओ एअर फायबर बसवल्या लवकर रेंज नाही आली। मग जिओचे जे इंजिनियर आहे ते म्हटले की थोड्या वेळाने रेंज येईल किंवा मग मी उद्या येतो आणि तुमचा जो आउटडोर युनिट आहे ते त्याला वरती असं उंच ठिकाणी आपण बसूया, त्याला म्हणजे काहीतरी काठी वगैरे लावूया किंवा पोल वगैरे लावून त्याला वरती उंच ठिकाणी आपण बसूया जेणेकरून त्याला नेटवर्क चांगले येईल। पण दुसऱ्या दिवशी ते काय जिओचे जे इंजिनियर आहेत ते काय आले नाहीत आणि मलाही जरा कसं बसवल्यानंतर एक 10 मिनिटांनंतर मला 5G नेटवर्क तिथं जिथं इन्स्टॉल केलं होतं त्यांनी तिथं ते मिळायला लागलं आणि त्यामुळे नंतर काय व्हायचं, एक तासभर थोडे वेळ चालायचं आणि परत डिस्कनेक्ट होत होतं, वारंवार कनेक्ट होत राहत होतं किंवा ज्यावेळेस मी चालू केल्या एअर फायबर लवकरात लवकर ते 5G नेटवर्क पकडत नव्हतं। यासाठी मी एक जुगाड करायचा विचार म्हणता आला, कारण यापूर्वीसुद्धा ज्यावेळेस जिओचं 4G नेटवर्क होतं आणि त्यासोबत एक छोटे असे राउटर मिळायचे त्याबाबत देखील मी एक प्रयोग करून बघितला होता की ते DTHची जे डिश आहे त्या डिशच्या बरोबर पुढे जिथं LNB असतो आपला माईकसारखं दिसतं ते तिथं जर बसवलं तर तिथं चांगल्या पद्धतीनं रेंज येत होती। कारण डिश जर चेहरा आपण त्या टावरच्या दिशेने किंवा ज्या गावामध्ये त्याचा टावर आहे त्या गावाकडे जरी नुसतं तोंड केलं त्या डिशचं तरी चांगल्या प्रकारे 4Gचं नेटवर्क त्यावेळेस येत होतं। म्हणून मला असं वाटलं की हे जे आउटडोर युनिट आहे ते जर आपण डिशच्या पुढं त्या जिथं LNB बसवलं असतं तिथं जर बसवलं तर चांगल्या पद्धतीनं रेंज येऊ शकते का हे पाहण्यासाठी मी तसा प्रयोग केलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवतो आता ते कशा पद्धतीने मी त्याच्यावरती बसवलेलं आहे आणि मी अगोदर कुठं इंजिनियर बसवलेलं होतं आउटडोर युनिट आणि ते तिथून मी काढून ज्यावेळेस डिशवर बसवलं त्यावेळेस ते कशा पद्धतीने चालायला लागलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवतो। जर तुमच्या इथं पण जर नेटवर्कचा इश्यू असेल, कमी नेटवर्क येत असेल जिओ 5Gचं किंवा डिस्कनेक्ट होत असेल, चांगलं स्पीड मिळत नसेल तर तुम्ही देखील हा प्रयोग करू शकता। तुमच्या घरात जर DTH असेल, शिल्लक DTH असला पाहिजे तर तुम्ही त्या पद्धतीने प्रयोग करू शकता। तसेच मी तुम्हाला आता ते इन्स्टॉलेशन करताना जे नेटवर्क कसं स्ट्रेंथ कशी चेक करायची ते ॲपचं सुद्धा तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आणि स्पीड टेस्ट पण दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कसं दिसतंय, चला तर मग पाहूया। तर हे पहा, जिओचे जे इंजिनियर आहेत त्यांनी अशा पद्धतीनं हे आउटडोर युनिट बसवलेलं होतं, जे भिंतीवरती बसवलं होतं आणि शेजारच्या गावावरती फोकस केलेलं होतं। तर तुम्ही पाहू शकता मी आता आमच्या घराच्या वरती आलेलो आहे आणि तिथं मी DTH बसवलेला होता। आता ह्या DTHवरती मी ह्याचं जिओचं जे आउटडोर युनिट आहे ते बसवलेलं आहे। हे पहा, हे असं आउटडोर युनिट आहे। सध्या याला आता 5Gचं नेटवर्क आहे तर दोन्ही जे लाईट आहेत ते लागलेले आहेत आणि मी जिथं LNB असतो DTHचा तिथं बसवलेलं आहे। ही जी डिश आहे ही व्हिडिओकॉनची डिश आहे आणि या डिशवरती मी हे सेट केलेलं आहे। आता हे सेट करत असताना मी जे जिओचं जे ऑफिशियल ॲप आहे जे इंजिनियर यूज करतात ते ॲप यूज करून मी याची सिग्नल स्ट्रेंथ चेक करून बसवलेलं आहे। आता हे जे डिश आहे तुम्ही पाहू शकता ह्याचा चेहरा इकडं आहे, जिकडे टॉवर आहे तिकडे त्याचा चेहरा आहे आणि एअर फायबरचं जे आउटडोर युनिट आहे ह्याचं बरोबर डिशच्या सेंटरवरती मी त्याचा चेहरा केलेला आहे। ते जे 4 खिळे आहेत, नट्स आहेत, त्याच्याबरोबर सेंटरमध्ये त्याचं तोंड केलेलं आहे आणि डिशचं तोंड हे आमच्या शेजारचं एक गाव आहे तिकडे केलेलं आहे। आता समोर तुम्ही पाहू शकता लिंबाचं झाड आहे, शिवाय डोंगर आहेत, तरी देखील चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क, गुड नेटवर्क मला मिळत आहे आणि मी एअर फायबर चालू केल्या लगेचच एक साधारणपणे 5 ते 6 सेकंदामध्ये लाईट ब्लिंक करायला लागली की लगेच ते 5Gचं नेटवर्क जे आहे ते कॅच करत आहे। त्यामुळं मला आणि रिझल्टसुद्धा चांगला आहे की स्पीडसुद्धा चांगली, जेवढं मी आता 30 Mbpsचा प्लॅन घेतलेला आहे तर तुम्ही आता पाहाचालच पुढे की कशा पद्धतीने मला स्पीड मिळत आहे। तर आता पाहूया आपण ते ॲपचा यूज कसा करायचा आणि काय करायचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये बघूया आपण। तर सुरुवातीला आपल्याला हे जे आउटडोर युनिट आहे हे रिसेट करायचं आहे। यासाठी याच्यातलं जे आतलं बटन आहे ते तुम्हाला 10 सेकंदासाठी दाबून धरायचं आहे आणि याच्यावरचा जो QR कोड आहे तो पण आपल्याला पुढे यूज करायचा आहे। तो QR कोड नीट बघून घ्या। तर अशा पद्धतीने रिसेट करा।
आता सिग्नल स्ट्रेंथ चेक करण्यासाठी आपल्याला 2 ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे. एक म्हणजे जिओ फील्ड डायग्नोस्टिक आणि जिओचं होम ॲप आहे. हे 2 ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यातलं पहिलं ॲप आपण लॉन्च करायचं आहे जिओ फील्ड डायग्नोस्टिक. आता मी ह्यात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळं करायचं आहे. हे सगळं ब्लूटूथवर होत आहे. क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे तुम्हाला आणि ब्लूटूथ कनेक्ट करून घ्यायचा आहे. जे आउटडोर युनिट आहे ते त्याच्या जवळ आपल्याला बसायचं आहे. आता हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर जो ते आउटडोर युनिटच्या पाठीमाग आहे ते आपला जो मोबाईल आहे तो त्याच्याशी कनेक्ट होतो आणि तिथला जो डेटा आहे तो सगळा आपल्याला दिसायला सुरुवात होत असते. जेणेकरून आता हे कसं आहे, हे ब्लूटूथ थेथरिंगवर चालतं. म्हणजे आपल्या मोबाईलचं इंटरनेट चालू असलं पाहिजे. जे इंटरनेट ते जे आउटडोर युनिट आहे हे घेत असतं आणि आपल्याला जो त्याचा सिग्नल स्टेटस आहे ते दाखवत असतं की बाबा गुड आहे, ॲव्हरेज आहे, पुअर आहे ते दाखवत असतं. त्याप्रमाणे तुम्ही ती जी आउटडोर युनिट आहे किंवा ती डिश आहे तुम्ही हलवून सेट करू शकता. बाबा कुणीकडून चांगलं नेटवर्क येत आहे हे तुम्ही पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला आधी अगोदर हे डायग्नोस्टिक ॲप तुम्हाला यूज करायचं आहे. त्यानंतर ते आपोआप आपल्याला जिओचं जे होम ॲप आहे तिकडे घेऊन जातं आणि तिथून ते आपल्याला त्याच्याशी कनेक्ट करून आपल्याला ते RF स्टेटस जो आहे ते दाखवायला सुरुवात करतं. यासाठी तुम्ही क्यू आर कोड जो आहे त्या ह्याच्या पाठीमागचा आउटडोर युनिटचा तो लक्षात ठेवा की तो स्कॅन करायचा असतो आपल्याला आणि त्यातूनच ते आपल्याला दिसायला सुरू होतं. तर पहा तुम्ही अशा पद्धतीने RF स्टेटस दाखवतो. तर माझं RF स्टेटस जे आहे ते गुड आहे, म्हणजे चांगली नेटवर्क आहे. आता मी जे डिश सेट केलं ते गुड नेटवर्कवरती सेट केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही गुड आले की तुम्ही ती डिश हलवायची बंद करा किंवा तिकडे त्याचा चेहरा जो आहे तुम्ही तो ठेवू शकता किंवा तुम्ही जरी दुसरीकडे कुठं चालला असला विस्थापन करत असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही आउटडोर युनिट सेट करण्यासाठी या ॲपचा यूज करू शकता आणि अशा पद्धतीने जिकडं गुड नेटवर्क आहे तिकडे त्याचा चेहरा करू शकता. आता आपण स्पीड टेस्ट करणार आहोत की किती स्पीड देत आहे पाहूया चला. आता स्पीड टेस्ट करण्यासाठी आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे, स्पीड टेस्ट लिहायचं आहे आणि तिथं जे पहिल्यांदा सुरुवातीला दाखवते जे रिझल्ट त्यावरती क्लिक करून आपल्याला स्पीड टेस्ट करायचे, ज्यामध्ये आपण डाउनलोडिंग स्पीड आणि अपलोडिंग स्पीड पाहणार आहोत. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की माझा जो पॅक आहे तो 30 Mbps पॅक आहे. त्यामुळे 30 Mbpsच्या वरती तर मला स्पीड भेटणार नाही. पण सुरुवातीलाच मला डायरेक्ट जास्त दाखवलं होतं, आता कमी दाखवायला लागलं. आता 30 Mbpsला डाउनलोडिंग स्पीड सेट झालेला आहे. आता अपलोडिंग स्पीड चेक करत आहेत. चांगलं नेटवर्क आहे, चांगलं स्पीड मिळत आहे. मला सुरुवातीला एवढं स्पीड मिळत नव्हतं पण आता ते मिळायला लागलेलं आहे. ही जे जुगाड केलेलं आहे त्यामुळे हे सगळं सिद्ध होऊ शकलेलं आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचं जुगाड करू शकता आणि चांगलं नेटवर्क घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जिओच्या एअर फायबरचं जुगाड करून चांगल्या पद्धतीचं इंटरनेट घेऊ शकता. जर तुमचा टॉवर हा तुमच्या घरापासून किंवा जिथं तुम्ही एअर फायबर बसवलं तिथून खूप लांब असेल ना, चांगला उपाय आहे, 100% वर्किंग असा उपाय आहे. तुम्ही करून बघा. हे आता गोष्ट इंजिनियरनं सुद्धा आता बघितल्यानंतर ते म्हणतील अरे कसं काय असं. तर तुम्ही आता हाईट म्हणजे तुम्ही ते आउटडोरला युनिटची जी हाईट आहे तुम्ही वाढवून 20 फुटापर्यंत उंच करून सुद्धा तुम्हाला कदाचित तसा रिझल्ट मिळेल. पण जर तुमच्याकडे डिश असेल ना तुम्ही असा यूज करा, कारण ते जे सिग्नल आहे ते एका जागा कॉन्सन्ट्रेट करून एका ठिकाणी फोकस केलं जातं. त्यामुळे आपल्याला चांगलं नेटवर्क मिळतं आणि लगेच नेटवर्क कॅच होत आहे. तुम्ही तसा त्याचा वापर मोबाईलसाठी सुद्धा करू शकता. तुम्ही मोबाईल ठेवायला तिथं सॉकेट बनवलं आणि त्याची जर डिशचं जर तोंड हे टॉवरकडे केलं आणि तुम्ही तिथं मोबाईल ठेवलं तर मोबाईलला सुद्धा चांगलं स्पीड मिळतं. म्हणून डिशचा वापर तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता. आणि जर आता हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कायदेशीर व्हिडिओ तसं टेक्नॉलॉजिकल व्हिडिओ जे आहेत हे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.